गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस, ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. नवरात्री, आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि सोसायटी पार्क मध्ये आज रात्री होणार आहे गरबा आणि दांडिया फेस्टिवल. काय मुलं, काय वृद्ध आणि काय तरुण, प्रत्येक जण या फेस्टिवलच्या तयारीला लागला होता. त्यामुळे सगळीकडे अगदी रोषणाई होती. गट्टू आणि हरी स्टेजवरती लाईट्स फिक्स करत होते, तर बाबा आणि सोसायटीतले काही मोठी लोक खुर्च्या सेट करत होते. चिंकी आणि गुड्डी बाकी मुलांसोबत गरब्याची रिहर्सल करत होते. मॉन्टी एका झोपाळ्यावर बसून सगळ्यांना पाहत होता. ही सगळी लोक मिळून फेस्टिवलची तयारी करतात आणि यांनी मला बोलवलं सुद्धा नाही. या अपमानाचा बदला तर मी घेऊनच राहीन. गरब्याची प्रॅक्टिस करता करता गुड्डी, चिंकी आणि बाकी मुलं थकून जातात. चला आपण आता एक ब्रेक घेऊयात, थोड्या वेळाने पुन्हा प्रॅक्टिस करूयात. चालेल. चिंकी, गुड्डी आणि बाकी मुलं जसे तिथून निघतात, मॉन्टी तिथे हळूच येतो आणि तो अजिबात उशीर न करता चिंकीच्या रंगीबिरंगी दांडी आपल्या बॅगेत टाकून तिथून पळून जातो. थोड्याच वेळामध्ये चिंकी आणि तिचे मित्र परत येतात. माझे दांडिया इथून कुठे गेले? इथेच तर ठेवले होते. आता मी आज रात्रीच्या कार्यक्रमात कशी दांडिया खेळणार? तेवढ्यात बंटी तिथे येतो. अगर रडणं बंद कर चिंकी, काही ना काही जुगाड होईलच. तेवढ्यात बंटीची नजर कोपऱ्यात पडलेल्या 2 स्टिक्स वरती पडते. बंटी लगेचच त्या 2 स्टिक्सला उचलून घेऊन येतो. स्टिक्स तर मिळाल्या, आपल्याला फक्त या 2 स्टिकला सजवायचंय. मग या बनतील दांडिया स्टिक्स. अरे वा बंटी, ही आयडिया तर खूपच भारी आहे. चिंकी अतिशय डेकोरेटिव्ह अशा क्लोथने त्या स्टिकला गुंडाळून घेते आणि अगदी 2 मिनिटामध्ये दांडिया स्टिक्स तयार होते. हे तर माझ्या जुन्या दांडियापेक्षाही खूप सुंदर दिसतंय, हो ना? हो, खरंच. थँक्यू बंटी. माझा हा वाला प्लॅन सगळा फेल झाला, पण माझा पुढचा प्लॅन सक्सेसफुल होईलच. गरबा आणि दांडिया फेस्टिवल सुरू व्हायला आता फक्त 15 मिनिटं शिल्लक होती. संध्याकाळ होणारच होती आणि सगळे लाईट्स ऑन केले होते. तेवढ्यात मॉन्टी लाईटचा प्लग काढून त्याला स्टेजच्या खाली ठेवून देतो. अचानक अंधार झाल्यामुळे चारही दिशांना अफरातफरी पसरते. आता ही लाईट कशी गेली? तेवढ्यात चिंकीची नजर आजूबाजूच्या घरांवरती पडते. प्रत्येक घरामध्ये तर लाईट्स होते. गट्टू, लाईट नाही गेलीये. जर लाईट गेली असती तर कोणत्याच घराची लाईट चालू दिसली नसती. तेवढ्यात गट्टूची नजर स्टेजच्या शेजारी लावलेल्या डीजे फ्लोअरवर जाते. डीजे फ्लोअर लाईट्सने उजळून निघालेला होता. जर स्टेजवाल्या लाईट मध्ये खरंच काहीतरी गडबड आहे, तर मग ही डीजे वाली लाईट कशी काय चालू आहे? कारण ही डीजे वाली लाईट्स बॅटरीने चालू आहे माझा मित्र. ओ, तर मग आपण सुद्धा हे लाईट स्टेजवर लावले तर? हे लाईट्स लावायला जास्त वेळ पण लागणार नाही आणि ते छान पण दिसतील. तर चला मग काम सुरू करूयात. गट्टू डीजे वाल्या दादांच्या जवळ जाऊन त्यांच्याकडून काही एक्स्ट्रा लाईट्स मागतो आणि जेव्हा लाईट्स मिळतात तेव्हा सगळी मुलं त्या लाईट्सला स्टेजवरती लावायला सुरुवात करतात. थोड्याच वेळामध्ये स्टेज एका नवरीप्रमाणे अगदी सजून जातं. काहीच अंतरावरती बसलेल्या मॉन्टीला मात्र मनातल्या मनात खूप राग येत होता. मी काहीही केलं तरी सुद्धा ही लोक जिंकतातच. थोड्याच वेळामध्ये गरबा आणि दांडिया फेस्टिवल सुरू होतो. गट्टू, चिंकी, हरी, बंटी आणि गुड्डी अगदी मजेत दांडिया खेळू लागतात. आई, बाबा आणि सोसायटीतले इतर मेंबर सुद्धा अगदी मस्तीत झुलत असतात. थोड्या वेळात गट्टूला एक आयडिया सुचते. मित्रांनो, थांबा जरा. याला आपण अजून इंटरेस्टिंग बनवू. इंटरेस्टिंग? आणि ते कसं बनवणार? आता आपण सगळे एक एक करून स्पिन करूयात. जो सगळ्यात जास्त स्पिन करेल तो असेल आजचा विनर. हा, यात मजा येईल. तर चला मग सुरुवात करूया. हो, मग नक्की सुरू करूया.
सगळी मुलं एक एक करून स्पिन करू लागतात. सगळ्यात अगोदर येतो हरी, ज्याला काहीच सेकंदात चक्कर येऊ लागते. सगळेच जण त्याची हालत बघून जोर जोरात हसायला लागतात. त्यानंतर येते बंटीची वेळ. बंटी एखाद्या हिरो सारखी एंट्री घेतो आणि आपल्या स्पिनला सुरू करतो. पण थोड्याच वेळात त्याचा पाय एका दांडिया स्टिक वरती पडतो. बंटी आउट ऑफ कंट्रोल होतो आणि थोड्या अंतरावरती जाऊन पडतो. बिचाऱ्याच्या या हालातीवर सगळ्यांना हसू येतं. यानंतर येते गुड्डीची वेळ. गुड्डी याची सुरुवात अगदी सावकाश करते, पण अचानकच खूप जोरात स्पिन करू लागते. तिची स्पिन बघून सगळ्यांचे डोळे अगदी उघडेच राहतात. थोड्या वेळाने गुड्डी थांबते, पण तिच्या या परफॉर्मन्सवर सगळेजण खुश होऊन टाळ्या वाजवतात. यानंतर येते गट्टूची पाळी. गट्टू थोडा नर्वस वाटत होता. काय माहित मला हे जमेल की नाही. अरे तू का घाबरतोयस गट्टू? हा गेम खेळण्याची आयडिया तर तुझीच होती ना. हो, आयडिया तर माझीच होती, पण मला भीती वाटते की जे तुमच्या सोबत झालं तेच माझ्या सोबत झालं तर. काही नाही होणार रे गट्टू, तू बस जास्त विचार करू नकोस. गट्टू कसं बसा करून हिम्मत गोळा करतो आणि आपला स्पिन सुरू करतो, पण तो अजूनही नर्वस फील करत होता. या स्पिन करण्याच्या नादात मी कोणाला धडकलो तर. गट्टू सततच स्पिन करू लागतो, पण कॉलनीतल्या काही काकू त्याच्या जवळ येऊन दांडिया करू लागतात, तर गट्टूला थोडं दूर जावं लागतं. गट्टू थोडा दूर जाऊन जसा स्पिन करू लागतो, एक रंगीत कापड त्याच्या अंगाला गुंडाळलं जाऊ लागतं. थोड्याच वेळात गट्टूचं पूर्ण बॉडी रॅप होऊन जातं आणि त्याला त्याचं स्पिन थांबावं लागतं. गट्टू कसा तरी आपल्या स्वतःला अनरॅप करतो. सगळी मुलं जोर जोरात हसू लागतात. मी म्हणलं होतं ना, काहीतरी गडबड तर नक्कीच होणार. आणि सगळ्यात शेवटी पाळी येते चिंकीची. चिंकी खूप कॉन्फिडेंटली आपला स्पिन सुरू करते. ती एवढ्या कॉन्फिडेंटली आपला स्पिन करत जाते की बघणारे फक्त बघतच राहतात. ही तर गुड्डीपेक्षाही जास्त जोरात स्पिन करतेय. एक वेळ अशी येते की चिंकीला स्पिन करत जवळपास 3 मिनिटं होतात, पण ती थांबत नाही. पण ती अचानक नंतर जमिनीवर कोसळते. सगळे टेन्शन मध्ये तिच्याकडे धावतात. चिंकी, काय झालं तुला? डोळे उघड, उठ चिंकी. गट्टू तिच्या चेहऱ्यावर पाणीही शिंपडतो, पण ती तरीही उठत नाही. बिचारी चिंकी उठू शकत नाहीये. मला असं वाटतंय मी चांगला मुलगा म्हणून त्यांची मदत केली पाहिजे. अजिबात उशीर न करता मॉन्टी मुलांजवळ पोहोचतो. गाईज, तुम्ही जर म्हणत असाल तर मी चिंकीला उठवू शकतो. तू काही गडबड तर करणार नाहीस ना मॉन्टी? नाही, अजिबात नाही. मॉन्टी आपल्या खिशातून एक लिंबू बाहेर काढतो आणि चिंकीला त्याचा वास देतो. काहीच सेकंदामध्ये चिंकी भानावर येते. मुलांच्या आनंदाला पारावर उरत नाही. अरे वा मॉन्टी, तू तर कमालच केलीस. थँक्यू सो मच. मॉन्टी सुद्धा मुलांच्या तालमीत सहभागी होऊन गरबा आणि दांडिया करू लागतो. त्याला या गोष्टीची जाणीव होते की खरा आनंद एखाद्या गोष्टीला बिघडवण्यात नाही, तर तो घडवण्यात आहे.